बारामती म्हटलं की पहिलं नाव डोळ्यासमोर येतं ते म्हणजे पवार. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी बारामतीमधून राजकारण सुरू केलं आणि देशासह महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्रबिंदू ठरले. आता रोहित पवार, पार्थ पवार हे नव्या दमाचं तरुण नेतृत्वही पुढे येऊ पाहत आहे. आता मधल्या काळामध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. अजित पवारांनी वेगळी राजकीय चूल मांडली आणि त्यामुळे बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार सामना होणार का आणि अजितदादांनी जाहीर केलेल्या जागांवर कोणती गणितं असणार पाहूयात आमच्या या स्पेशल रिपोर्टमधून. 4 जागांवर पवार विरुद्ध पवार. बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड ह्या तर आपण लढवणारच आहोत. बारामतीतही पवार विरुद्ध पवार. एखाद्या पक्षाला कुठून लढायचंय हा अधिकार त्या प्रत्येक पक्षाला आहेच नाही. लोकशाही आहे आमच्याकडून तरी. ठाकरे गटाच्या मतदारसंघावरही अजित पवारांचा दावा. म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आहेत, त्याच्यात पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद जिथं असेल तिथं भाजप आणि शिंदे साहेबांशी चर्चा करून सीटांचा वाटप त्या ठिकाणी करायचंय. राष्ट्रवादीत फूट पडली. पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाचं ही लढाई सुरू असतानाच आता दादांनी आगामी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आणि यावेळी दादांनी ताईंच्या मतदारसंघावरच दावा केला. बारामतीसह शिरूर, सातारा आणि रायगडमध्ये निवडणूक लढवणार असल्याची घोषणा अजितदादांनी केली. बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड ह्या तर आपण लढवणारच आहोत. परंतु त्याच्याच बरोबर इतर पण काही जागा ज्या उभाठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आहेत, त्याच्यात पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद जिथं असेल तिथं भाजप आणि शिंदे साहेबांशी चर्चा करून आपल्याला सीटांचा वाटप त्या ठिकाणी करायचंय. त्यामुळेच यंदा पहिल्यांदाच सुप्रिया सुळेंच्या विरोधात राष्ट्रवादीचाच उमेदवार उभा ठाके सुप्रिया सुळेंच्या विरोधात पहिल्यांदाच राष्ट्रवादी प्रचार करेल. मला असं वाटतं एका लोकशाहीमध्ये कोणीतरी माझ्या विरोधात लढणारच ना. त्याच्यात दैव काय, कोणीतरी लढलंच पाहिजे हा माझा आग्रह राहिला अर्थातच. त्यामुळे या महाराष्ट्राची आणि बारामतीची मायबाप जनता ठरवेल त्यांना काय योग्य वाटतं. राष्ट्रवादीचे 2 गट पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या 3 मतदारसंघांमध्ये एकमेकांच्या विरुद्ध लढताना पाहायला मिळणार आहे. तर रायगडमध्ये अजित पवार गटात असलेल्या सुनील तटकरेंविरुद्ध उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवार दिला जाऊ शकतो. बारामती सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार, अजितदादांचा मुलगा पार्थ पवार किंवा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नावाचा विचार अजितदादा गटाकडून होऊ शकतो. सातारा श्रीनिवास पाटील यांच्या विरुद्ध अजितदादा गटाच्या नितीन पाटलांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार आणि उदयनराजेंचं कधीच जमलं नाही, त्यामुळे या निवडणुकीत उदयनराजे भोसलेंची भूमिका ही महत्वाची असेल. शिरूर अमोल कोल्हे विरुद्ध शिंदे गटाच्या शिवाजीराव आढळराव पाटलांची निवड होऊ शकते. आढळराव पाटील हे 4 वेळा शिवसेनेकडून खासदार राहिले. महायुतीत ही जागा अजित पवार गटाच्या वाट्याला गेल्यास आढळराव त्यांच्या पक्षाकडून उभे राहू शकतात. रायगड अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंविरुद्ध ठाकरे गटाचे अनंत गीते निवडणूक लढवू शकतात. तटकरे अजित पवारांसोबत गेल्यानं जागा वाटपात हा मतदारसंघ उद्धव ठाकरे गटाकडे जाऊ शकतो. ज्या ठिकाणी भाजप फारसा प्रभावी नाही किंवा पक्षाकडे सक्षम उमेदवार नाहीत अशा ठिकाणी राष्ट्रवादीचे दोन्ही गट आणि शिवसेनेचे दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात लढवण्याचा हा प्लॅन आहे. अर्थात यामध्ये सर्वात इंटरेस्टिंग असेल ती बारामतीची लढत, कारण या ठिकाणी खरंच पवार विरुद्ध पवार हा सामना होतो का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. पक्षात फूट पडल्यानंतर जशी राष्ट्रवादी विभागली गेली तशीच बारामती ही विभागली गेली. गेली 60 वर्ष फक्त एकाच पवारांना मतदान करणाऱ्या बारामतीकरांना आता 2 पवारांचा ऑप्शन समोर असणार. अजितदादा जे ठरवतील ते कार्यकर्ता निवडून येईल. बाबा तुम्हाला काय वाटतंय, ताई निवडून येतील का दादा जे उमेदवार देतील तो निवडून येईल? दादा म्हणतील तेच उमेदवार निवडून येईल. तुम्हाला काय वाटतं? ताईच येणार, कारण ताईंनी इथं कामं विकास कामं भरपूर केल्यात. पवार घराण्यात दादाला जास्त किंमत मानल्या जाते बारामती तालुक्यात.
दादाचं जास्त वर्चस्व आहे बारामती तालुक्यात. बर दादा जे उमेदवार देतील तेच निवडून येणार बारामतीमध्ये. बारामतीमध्ये अजितदादांनी घोषणा करण्याआधीच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाने एकमेकांविरुद्ध लढण्याची तयारी सुरू केली. अजितदादा जो कोणी उमेदवार देतील त्याचं काम आम्ही बारामती शहरामध्ये ताकदीने करू आणि त्या पद्धतीची सर्व तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची शहरातली झालेली आहे. आमचे बूथ झालेले आहेत, आमचे बूथ कमिट्या झालेल्या आहेत, आमची तशी तयारी आहे. ज्या पक्षाची किंवा पवार साहेबांनी केलेली बारामती मतदारसंघामधली बांधणी फार मजबूत उत्तमरित्या असून आमचा उमेदवार सुप्रिया सुळे राहणार आहेत आणि सुप्रिया सुळेंना आम्ही चांगल्या मताने निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते कसून प्रयत्न करत आहोत. निवडणुकीचा संघर्ष थेट कुटुंबापर्यंत पोहोचलाय. दादांनी ताईंविरोधात लढण्याचा चंग बांधलाय. त्यामुळे बारामतीच्या मैदानाचा लढा आता कुटुंबापर्यंत येऊन पोहोचतो का? आता यात नणंद विरुद्ध भावजय अशी लढत पाहायला मिळते की आत्या विरुद्ध भाचा अशी लढत पाहायला मिळते की मग बारामतीच्या मैदानावर नव्या चेहऱ्याची एंट्री होते याकडेच सर्वांचं लक्ष लागलं. जयदीप भगतसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.